आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। सोलापूर माढा लोकसभा निवडणूक अतिशय संवेदनशीलपणे हाताळल्याने सर्वत्र कौतुक। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय संवेदनशीलपणे हाताळली, त्याबद्दल त्यांचे प्रशासनासह राजकीय वर्तुळातूनही कौतुक होत आहे। या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासनाने अनेक चांगल्या सुविधा केल्या होत्या। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपमार्फत जनजागृती करण्यात आली। 42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा, पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, मतदाराकरिता सावलीची व्यवस्था, उष्माघातापासून बचावासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार ORS युक्त पाण्याचा पुरवठा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा, स्वयंसेवकांची नियुक्ती, महिला व ज्येष्ठ मतदारांसाठी स्वतंत्र रांग, मतदान केंद्राचा परिसर व स्वच्छतागृह, साफसफाई, 5 पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रासाठी भिन्न रंगाचा वापर, मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्षाची स्थापना व सुविधा देण्यात आल्या होत्या। सोलापुरात दिलेल्या या सुविधांमुळे नागरिकांनी प्रशासनाचे विशेष कौतुक केले। लोकसभा निवडणुकीत आशीर्वाद यांच्या कामकाजाची पद्धत पाहता अधिकारी कलेक्टर सर ग्रेटफुल जॉब असा शब्द वापरत आहेत। त्यांच्या जोडीला निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, विठ्ठल उदमले, सदाशिव पडधुने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांची साथ महत्त्वाची ठरली। माढा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर होत्या। त्या सोलापुरात घेऊन केवळ एका महिन्यातच त्यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जबाबदारी आली। मात्र यापूर्वी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेल्या कामाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता। महिला अधिकारी आणि त्यासुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी, त्यामुळे इतर पुरुष अधिकाऱ्यांना मर्यादा पडतात। पण ठाकूर या अतिशय मनमिळावू आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असल्याने कोणत्याही अधिकाऱ्याला काम करताना अडचण जाणवली नसल्याचे ऐकण्यास मिळते। त्यांनीही या निवडणुकीचे अतिशय योग्य पद्धतीने नियोजन करत ही निवडणूक हाताळल्याचे दिसून येते। सांगोला आणि करमाळमध्ये EVMच्या बाबतीत झालेल्या 2 घटना वगळता ही निवडणूक अतिशय व्यवस्थित आणि शांततेत पार पडल्याचे पाहायला मिळाले। सर्व अधिकाऱ्यांनी आयटेक काम केले असून या विभागाला 100% सोनं लाभल्याची चर्चा होत आहे।